जा ग कार्टे, आत जा. तूच बोलवलंस मला. चुकलं माझं, जा आत. मनू नमस्कार करते हा. अगं ग असू दे, चांगली आहेस ग तू. पसंत आहे हो मला मुलगी. पण मला सांगा, नाव काय हिचं? मालती. हो का? जसं रूप तसंच नाव. अगदी लाघवी, सुंदर आहे हो. म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभून दिसेल. शिवाय माझा भाचा आहे ना, तो सुद्धा अगदी देखणा आहे हो. म्हणजे भले भले अगदी फिक्के पडतील त्याच्या समोर. आणि तुम्हाला सांगते, अहो चांगला ऑफिसर आहे. 500 रुपये पगार आहे त्याला. हो म्हणजे काय, आणि 100 माणसं त्याच्या हाताखाली कामाला आहेत. आणि स्वभाव तर अगदी लाखात एक आहे हो. हा म्हणजे आता तुमच्याकडून जर होकार असेल तर मी तसं माझ्या भाच्याशी बोलेन. नाही नाही, काय आहे सांगू का तुम्हाला, अहो आमच्या दारात ना मुलींची नुसती रांग लागलेली असते. म्हणजे आता तुम्ही नाहीच म्हणालात तर मग आपली दुसरी आम्ही नाही म्हणतच नाहीये. हा मग ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं. हा अहो आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत का? खरं. माले हो. चहा आण ग. ही कोण? ही मनू. मनू. ही कोण? मनू. हा? म्हणजे हिच्यासाठी सुद्धा स्थळ बघताय का? हो हो. हो. नाही नाही, म्हणजे आधी मालतीचं होऊ दे, त्याशिवाय ही खपायची नाही ना. नाही नाही, म्हणजे मालती मार्गी लागली ना की मग हिच्या मागे लागेल मी. काय असू दे, सुखी राहा. तुम्हाला सांगते, राजाभाऊ आणि मालती ह्यांची गाठ ब्रह्मदेवाने अगदी स्वर्गातच बांधून ठेवली आहे. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभून दिसेल. आणि माझा भाचा, त्याच्याबद्दल तर काही बोलूच नका हो. म्हणजे अगदी लहानपणापासून माझ्याच अंगा खांद्यावर खेळलाय तो. हो का? लंगोट सुद्धा मीच बदलत होते त्याचे. म्हणजे थोडक्यात काय की माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही ना तो, म्हणून सांगते. नाही, मला अजूनही खरं वाटत नाही. अहो पण मी देवा शपथ खरं सांगतेय. तू तू इतकी वर्ष बोलली कशी नाहीस? पण तुम्ही तरी कधी कुठे काय बोललात हो इतक्या वर्षात? हा, उगीच आपलं मला हे बघा, तुम्ही आदर्श नवरा नाही असं तुम्हाला वाटत होतं की नाही? पण आता हे तुम्हाला कळलं की नाही की मी कुठे आदर्श बायको. झाली फिट्टम फाट काय. तेव्हा आता आदर्श जोडपं म्हणून सत्कार स्वीकारताना कुठलंही किलमिश मनात ठेवू नका. अगदी असं छान हसत मुखानं आपण ते स्वीकारूया काय. अहो अहो काय चाललंय काय तुमचं? का हवंय काय तुम्हाला? मानू, तू मला फार बोलायला लावू नकोस. ओ उतरा खाली, उतरा, चला उतरा खाली. तुझ्या घरच्यांनी जे केलंय तो अक्षम्य अपराध आहे. चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. पाया पडू का आता? उतरा खाली. थांब जरा. अहो काय, चला हात पाय मोडले म्हणजे कितीला पडेल ते आपल्याला. उतरा खाली. थांब जरा. उतरा उतरा. मुलगी खेचू नको. हो, उतरा खाली. मुलगी खचकर खाली नको. उतरा उतरा खाली. थांब चला, जरा. उतरा खाली. उतरताय की नाही आता? कुसुम देईल तुम्हाला खाली. अरे. चला उतरा खाली. बघू काय ते, बघू मला काय ते. लग्नाचे अल्बम बघतोय. कशाला? मला बघायचंय काय तुम्ही माझी केलेली फसवणूक. म्हणजे? सांगतो तुला. तुम्ही आता उतरताय का नाही ना? काय तुम्ही पण ना, तुम्ही आई
ॲस्मा अटॅक आला. थांब बस 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 अशू सर टेकून बस. थांब 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 तुला मी स्प्रे देतो स्प्रे. हा स्प्रे थांब 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 हे स्प्रे मारून घे. हे बघ थांब. हॅलो असा असं मार. हे 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 असं हे घे बेल हे. हा हॅलो टेण्या जरा जरा होल्ड कर. हा एक बरं वाटते ना मालू. हा हा बोल रे. तयारी झालेली आहे. काय सांगतोस काय. तांबडा आणि पांढरं दोन्ही तीर्थ आणलेली आहेत. अरे देवा. चखणा तयार आहे. भडंग, खारे शेंगदाणे, फरसाण, आणखी काय पाहिजे बोल. वेफर्स डफर्स. ते हे डॉक्टर्स सगळे डफर्स आहेत डफर्स. अरे एवढं होईपर्यंत त्यानं काही कल्पना झाली नाही. कोर्टात खेचलं पाहिजे. वहिनी आहेत वाटतं. हो ना. काय रे टांग देणार नाहीस ना. अरे वेडायस काय. चल निघ लवकर चल. आलोच आलोच. हा ठेव. मालू बरं वाटतंय ना आता. हा बरं वाटतंय ना. हा प्रेचा परिणाम झाला. मी जाऊन येतो. हा जाऊन येतो जरा ते ह्याच्या टेण्याकडे जाऊन होतं टेण्याकडे. हा मी काय झालंय त्याला जरा ते त्याच्या नातेवाईकांकडे प्रॉब्लेम झालाय म्हणून ते त्यांना मदतीला जातो. हा गेलो हा आलो. हा बर ठेव. काय शू काय 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 हा बदलून. हा कपडे बदलून जाणार. असं कसं जाईन. कपडे बदलून जाणार मी. हा तुला परत भूल नको लागायला. नाही झाकली झाकली. अरे बाप. म्हणजे असं केलं वहिनींच्या माहेरच्या तुझ्याशी. सांगतो काय. बहीण दाखवली आणि मालू गळ्यात मारली. पण जी बहीण भीमा त्यांना दाखवली ती कोण होती. तेच बघायला मी अल्बम काढत होतो. म्हणजे अरे मी आमच्या लग्नात असणारच ना ती. म्हणजे तिला तू अजून बघितली नाहीयेस. कधीच नाही. अरे बापरे. मग आता तुला सांगतो तिच्या घरच्यांनी मुद्दाम केले. हे मुद्दाम त्या मुलीला माझ्या दृष्टीत पडू दिलेलं नाही. डाव होता तो डाव. मलाही तसंच वाटतंय. पण मी शोधून काढणार तिला. ती कोण होती तिला. वो कौन थी. आज शोधून काढलंच तरी. पण तेवढ्यात मालूला ॲस्थमाचा अटॅक आला. मग घाबरलो ना मी. हे सगळ्याच्या वरती घाबरणं ही एकच प्रतिक्रिया असते का रे तुझी. आता आहे तसं बाबा. आता ते सगळे अल्बम माळ्यावर ठेवून गेले. म्हणजे अरे कुसुमकडून मालून ते वर ठेवले असणार. अरे मग तू फेसबुक वर शोधून काढ. फेसबुकवर. हा फेसबुक वर असेल ना ती. जिवंत असेल का पण. ते त्या वहिनींच्या भावाला विचार. नको नको. मालूची बहीण नको पण भाऊ आवर अशी अवस्था आहे. मग तुला तू इंटरनेट वरती शोध. वहिनींचा भाऊ तुझा मित्र आहे ना. फक्त फेसबुकवर. आणि मला ते तेवढंच ठेवायचंय. वाढवायचं नाही. अरे मग त्याचे फोटो बघ तू फेसबुक वर. तुला काही ना काहीतरी सुराग सापडेलच. आता तसंच करतो. मनकर्णी केला शोधतो. गुड नाईट. म्हणाला तोच. त्या सामानवाला ना. हो. काय 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 झालं काय झालं काय. तुम्ही म्हणाला तेच. बघतोय ना तुझ्याकडे डोळे फाडून. हो. एक कानाखाली आवाज काढ त्याच्या. मी